कोपरगाव शहरात अवैध कत्तलखाने आणि अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे। मंगळवार दिनांक 26 मे रोजी पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संजय नगर आणि आयशा कॉलनी परिसरात विशेष मोहीम राबवत अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता। राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही काही भागांमध्ये अवैधरित्या गोवंश कत्तल सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने प्राप्त होत होत्या। कोपरगावातील आयशा कॉलनी, संजय नगर आणि बैल बाजार परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याची माहिती विविध हिंदू संघटना आणि गोरक्षकांनी प्रशासनाला दिली होती। या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संबंधित भागात तपासणी मोहीम राबवत काही अनधिकृत बांधकामे हटवली आहेत। दरम्यान कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नागरिकांना शहरातील अनधिकृत अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामे स्वतःहून हटविण्याचे आवाहन केले आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। आज कोपरगाव नगर परिषदेमार्फत ज्या ठिकाणी अनधिकृत गोमांस सापडला त्या 7 ठिकाणावर नगर परिषदेमार्फत कार्यवाही करण्यात आली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी गावामध्ये जे काही अनधिकृत बांधकामं असतील, जे अतिक्रमण असतील, ते नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावेत, म्हणजे मग या ठिकाणी नगर परिषदेला कारवाई करण्याची गरज पडणार नाही। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव।